मध्य रेल्वेनं 9 आणि 10 ऑगस्टच्या रात्री दुरुस्तीच्या कामांसाठी मोठा मेगा ब्लॉक घेतलेला आहे आणि यामुळे ठाकुर्ली, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर दरम्यान विविध मार्गांवर परिणाम झालेला आहे। अंबरनाथ ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार असून शनिवार आणि रविवार या 2 दिवसांमध्ये एकूण 48 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। दरम्यान प्रवाशांना प्रवासाचं नियोजन करून सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। त्यामुळे मेगा ब्लॉक मध्ये या मध्य रेल्वेचं जे वेळापत्रक आहे ते आता कोलमडलेलं आहे। त्यामुळे प्रवाशांनी देखील हे वेळापत्रक पाहावं आणि मगच घराबाहेर पडावं, मगच प्रवास करावा असं आवाहन करण्यात आलं आहे। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी अमित गडगे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अमित, मेगा ब्लॉकमुळे आता मुंबईकरांचे मेगा हाल होताना दिसत आहेत। जवळपास 48 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। हो, नक्कीच 48 ज्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्या 9 आणि 10 म्हणजे काल आणि आजचा दिवस मिळून या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आजचा विचार केला तर आज जवळपास 27 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे लोकल सेवेवरती मोठा परिणाम होणार आहे। ठाकुर्ली, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ या स्थानकांमध्ये हा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आजचा वेळापत्रक बघूनच प्रवास करावा लागणार आहे। काल रक्षाबंधनचा सण होता, अनेक जण गावी गेलेले आहेत। आता त्यांचा परतीचा प्रवास या मेगा ब्लॉकमुळे खडतर होणार असं दिसतंय। नक्कीच अमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मेगा ब्लॉक मध्ये आता मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेलं आहे। मेगा ब्लॉक रेल्वे प्रवाशांचे आता मेगा हाल होत आहेत। आज जवळपास 27 लोकल रद्द करण्यात आलेले आहेत। त्यामुळे नक्कीच सणाचा दिवस सुरू आहेत। कालच रक्षाबंधन झालेली आहे। अनेक जण आपल्या नातेवाईकांकडे गेलेले आहेत, गावी गेलेले आहेत। त्यामुळे आता परतीचा प्रवास त्यांचा खडतर होताना दिसणार आहे। ठाकुर्ली, कल्याण प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 1A आणि 2 आणि 3 वर हा मेगा ब्लॉक असणार आहे। अप आणि डाऊन धीमा मार्गावर हा मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। डोंबिवली, कल्याण डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक आहे। अंबरनाथ, बदलापूर दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर हा ब्लॉक असेल।